देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा सर्वांनी भजन करा. विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी परोपकारणेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिनी माया भूतदया गाई पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी शांतिरूपी नवे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेची तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं
नित्यं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय धातुं वनिं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम कृपादाने कसे सांगतारू त्यांचा कृपादाने त्यांचा कृपादाने त्यांचा कृपादाने कसे सांगतारू। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधार बरनऊ रघुबर विमल जसो जोदायक फल चारि सियावर रामचंद्र भज जय शरण। जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम जय सिया राम जय जय सिया राम। हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार। अष्ट सिद्धिनो निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवार मेरा करहु उद्धार पवन सुत बिनती पार
जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी तुम्हा सकल मायबापांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग महाराष्ट्र भूषण जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी नाही केला कधी भजनाचा अळस असे संत महंत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 6 चरणांचा अभंग असून लाईफ मॅनेजमेंट व्यवहारातील तत्व गृहस्थाश्रमी जीवन कशा पद्धतीने असावं पैसा कशा पद्धतीने कमवायचा आणि कशा पद्धतीने घालवायचा हे संपूर्ण मॅनेजमेंट शिकवणारा हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल थोडंसं इफेक्ट द्या बोलताना पण आपल्या या घोटावडे गावामध्ये खऱ्या अर्थाने कौतुकाची बाब आहे बरं का या संपूर्ण घोटाळ्यामध्ये लहानपण जावं आणि लहानपणापासून जो परमार्थिक जीवनातला प्रवास या गावामधून करावा निश्चित संपूर्ण गाव परमार्थिक आहे घरातील एक व्यक्ती भगवंताच्या नामामध्ये जुंपलेला आहे पण अशाच या घोटावडे गावामध्ये कुंभारवाडीमध्ये सुंदर असं भव्य दिव्य वास्तू अशी उभारलेली आहे आणि अजून एक आनंदाची बाब म्हणजे त्या वास्तूचं नाव देखील तितकं गोड आहे बरं का रामकृष्ण हरी निवास तसं आपण म्हणतो रामकृष्ण हरी फोन आला की रामकृष्ण हरी जय श्रीराम म्हणतो ना तशी निवासाची ही नावं सुंदर असं नाव आहे की सदा सैवत आमचा प्रभू रामचंद्र असेल भगवान श्रीकृष्ण असेल पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा असेल यांची कृपादृष्टी या निवासावरती कायमस्वरूपी राहणार आहे असा रामकृष्ण हरी निवास आहे आणि या सुंदर अशा वास्तूचं पूजन याच ठिकाणी झालेलं आहे वास्तुशांती निमित्त हा कार्यक्रम आहे आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे बरं का मी बरोबर 5 वाजता आले होते मला परत शिरवलीला कीर्तन आहे 9 ते 11 तिथे जायचं आहे अवघा 1 तास आपल्याकडे आहे या 1 तासामध्ये जसा आपल्याला प्रयत्न करेल तसा आपण अभंग सोडवण्याचा प्रयत्न करू आणि याच ठिकाणी आपले सिंहांकित निश्चित ज्यांनी मला संपर्क केला श्री मारुती गणपत कुंभार आणि श्री संतोष मारुती कुंभार श्री मंगेश मारुती कुंभार निश्चित यांचं सुंदर असं भव्य दिव्य वास्तू त्यांनी उभारलेली आहे आणि निश्चित त्या वास्तूमध्ये नुसते नारायण नाही तर लक्ष्मी सहित शोभे नारायण त्यांच्या सौ शालन मारुती कुंभार सौ वनिता संतोष कुंभार आणि सौ सोनाली मंगेश कुंभार आणि समस्त कुंभार परिवार या कुंभार परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वजण याच ठिकाणी आलेला आहात निश्चित आपण भगवंताचं गोड असं चिंतन पाहूयात वास्तुशांती का करावी वास्तुशांती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि परमार्थिक जीवनामधून आपलं गृहस्थाश्रमी जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे किंवा गृहस्थाश्रमामधून परमार्थ कसा केला पाहिजे आपण या चिंतनामध्ये पाहूयात विठ्ठल विठ्ठल अभंग अत्यंत गोड आहे बघा अभंग सोडवण्याच्या काही पद्धती आहेत पहिल्या चरणापासून दुसऱ्या चरणापर्यंत दुसऱ्या चरणापासून तिसऱ्या चरणापर्यंत अशी एक सिक्वेन्सने आपण अभंग सोडवत असतो काही अभंग इतके गोड असतात की दुसऱ्या चरणामध्येच खेळवता येत असतात जे ध्रुवपद आहे त्या ध्रुवपदामध्ये अभंग खेळवता येतात पण या अभंगामध्ये तुकोबारांनी सांगितलेलं आहे पारलौकिक जीवन आणि इहलौकिक जीवन तुकोबारांनी अभंगामध्ये सांगितलेलं आहे बघा उत्तमची गती तो एक पावेल कोण पावेल जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उत्तमची गती तो एक पावेल उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल परनिंदा न करेन उत्तमची गती तो एक पावेल परहिताचा विचार करेल उत्तमची गती तो एक पावेल परनारीला आई बहिणी समान मानेल उत्तमची गती तो एक पावेल जीवन शांतिमय जगेल उत्तमची गती तो एक पावेल
भूतदया गायी पशूंचे पालन करेन, उत्तमची गती तो एक पावेल, वडिलांचा मान राखील, उत्तमची गती तो एक पावेल, तान्हिल्याला पाणी पाजेल, आणि उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानीन, उत्तमची गती तो एक पावेल, तुका म्हणे आश्रमाचे फळ. हे सर्व तुकोबारांनी सांगितलं. हे झालं इहलौकिक जीवन, हे पारलौकिक जीवन झालं. आता इहलौकिक जीवनाचा विचार करायचा झाला तर जन्माला आल्याबरोबर मानवी जीवनाला गरज कशाची असते? अन्न, वस्त्र, निवारा. या 3 गोष्टींची गरज मानवी जीवनाला आहे. अन्न तुम्हा मला वेळेवरती आहे, कारण की आपल्याला भूक लागली की आपल्याला वेळेवरती जेवावं लागतं. वस्त्र ही तुम्हा मला हवेसे वाटतात, कारण की काही ऋतू आहेत आणि आपलं सर्वत्र अंग झाकलं पाहिजे. वस्त्राची ही गरज अत्यंत महत्वाची आहे आणि सर्वात म्हणजे निवाऱ्याची देखील गरज आहे. बरोबर की नाही? निवाऱ्याची गरज आहे. मग तुकोबारे सांगतायत की तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ. कशाचे? जोडून या धन उत्तम व्यवहारी. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, उदास विचारे वेच करी. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, उत्तमची गती तो एक पावेल. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परनिंदा न करेल. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परहिताचा विचार करेल. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परस्त्रियांना आई बहिणी समान मानेल. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, तहानेने पाणी पाजेल. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, शांतिमय जीवन जगेल. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, वडिलांचा स्वाभिमान वाढेल. आणि तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, संपूर्ण जीवन त्याच्यामध्ये घालवलेलं आहे. म्हणजे हे झालं इहलौकिक जीवन की तुकोबारांनी पटवून दिलेलं आहे. अभंगाच्या ध्रुवपद चरणापासून ते शेवटच्या चरणापर्यंत संपूर्ण अभंग तुमच्या आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. घराची गरज कोणाला नाहीये? सर्वांना घराची गरज आहे. मग तुकोबारा या अभंगामध्ये सांगतायत की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. पैसा कमवा, पण तो पैसा कमवत असताना कशा पद्धतीने घालवला पाहिजे याचंही तुकोबाराने तुम्हा मला विस्तृत पद्धतीने सांगितलेलं आहे. जीवनामध्ये पैसा अत्यंत महत्वाचा आहे. जीवनामध्ये अन्न अत्यंत महत्वाचं आहे. आता कलियुगामध्ये अन्नापेक्षा जास्त पैशाला डिमांड दिलेली आहे. बरोबर आहे का नाही? पैसा असेल तर सगळं आहे, पैसा नसेल तर काहीच नाही. आत्ताच उदाहरण घ्या. बिग बॉस मध्ये विनर कोण झाला? सूरज चव्हाण. 1 रुपया होता त्याच्याकडे, त्याला कुणी त्याच्या आधी विचारलं नाही, पण बिग बॉसचा विनर झाला. पैसा अडकाला आणि सगळे टीव्ही स्टार त्याच्या घरी गेले, संपूर्ण गाव की त्याच्या घरी गेली. आता न्यूज येतात की सूरज भाऊंचं डोकं दुखलं की 4-5 जण दवाखान्यात घेऊन जातात. म्हणजे बघा, पैसा असेल तर सर्वस्व आहे, पैसा नसेल तर काहीच नाही. मग तुकोबारे सांगतात व्यावहारिक जीवनामध्ये पैसा कमवा, व्यावहारिक जीवनामध्ये पैसा कमवा, पण तो पैसा कसल्या विचाराने आपल्याला घालवायचा आहे याचं मॅनेजमेंट तुकोबारे तुम्हा मला देतात. विठ्ठल विठ्ठल असे असतात ना की कित्येक जणांना कष्ट करून घर घ्यावं लागतं, कष्ट करून गाडी घ्यावी लागते. पण काही भाग्यवान असे असतात की कष्ट नच करता आधीच त्यांच्या दारामध्ये 2-2 गाड्या असतात जन्मापासून, वडिलोपार्जित श्रीमंती. काही भाग्यवान असे असतात की जन्मापासूनच त्यांच्याकडे 2-2 घरं असतात. आणि काही भाग्यवान असे असतात की त्यांच्या घरामध्ये देखील 2-2 बायका असतात. आता हे कलियुगांना काही भाग्यवानांना नकोय, कारण की एकच नारी सप्पे भारी. दोघांचा विचार कोणी करत नाही. पण काही इतके भाग्यवान असतात की 2-2 घरं आहेत, 2-2 गाड्या आहेत, 2-2 बंगले आहेत, सर्वस्व आपल्याकडे आहे. पण आपल्याला जर ते घर उभं करायचं आहे, त्या घरासाठी कित्येक लोक पै जमा करून आपलं घर निर्माण करत असतात. आणि सुंदर असं घर याच ठिकाणी निर्माण केलंय. कौतुक करावं तितकं थोडे जोरदार टाळ्या वाजवा बरं. या वास्तूच्या नावासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बघा, त्या नावावरनं संपूर्ण कुटुंब किती आध्यात्मिक आहे पाहायला मिळतं. आपलं जे जीवन आहे ते कशा पद्धतीने घालवलं पाहिजे बघा. जेव्हा कोठेच नव्हते काही, तेव्हा तो पांडुरंग परमात्मा होता. पण त्या भगवान परमात्म्याला असं वाटू लागलं की आता मी एकटाच आहे या सृष्टी तलावरती, आता कोणाला तरी निर्माण केलं पाहिजे. पण भगवान परमात्म्याच्या नाभी कमलापासून कोणाची निर्मिती झाली हो? ब्रह्मदेवांची. ब्रह्मदेवांची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवांना संकल्प करण्यात आला. ब्रह्मदेवांना सांगण्यात आलं की ब्रह्मदेवा, तुम्ही ध्यानाला बसा, तपश्चर्या करा, आणि तपश्चर्या केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रक्रिया चांगली ज्ञात आहे.
ब्रह्मदेवांनी ध्यान करावं. ध्यानासाठी जागा कोणती पाहिली? भारतभूमी. भारतभूमीतला महाराष्ट्र, महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली. म्हणून कृतयुगातलं ज्या वेळेस कृतयुगामध्ये ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली. आता तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेवांची कन्या आणि मनु नावाचा राजा, या दोघांची निर्मिती झाली. जगतातील सगळ्यात पहिले दाम्पत्य हे दोघं जण होते. या दोघांचा विवाह लावला आणि विवाह लावल्यानंतर यांना 5 पुत्र प्राप्त झाली, 3 कन्या आणि 2 चिरंजीव. इथून पुढे हा सृष्टी तलावरचा विवाहाचा, लग्नाचा आणि जन्माचा, जड जीवांना उद्धार करण्याचा हा क्रम आहे. इथून पुढे चालत राहिल्याने ही परंपरा तुमच्या आमच्या वाटेला आली की पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम, पुन्हा पुन्हा जन्म आहे, पुन्हा पुन्हा मृत्यू आहे. मग असा जन्म तुम्हा आम्हाला एक ना एक दिवस घ्यायचा आहे. असा जन्म घेतल्यानंतर संसारामध्ये तुम्हा आम्हाला एक ना एक दिवस पडायचं आहे आणि संसारामध्ये गेल्यानंतर निश्चित आपल्याला एक ना एक दिवस वास्तू देखील उभा करायची आहे आणि ती वास्तू उभं करत असताना आपल्याला एक ना एक दिवस पैसा देखील कमवायचा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच. तुकोबराय सांगतात हे धन अशा पद्धतीने कमवणं की सरळ मार्गाने धन कमवता आलं पाहिजे. सरळ मार्गाने म्हणजे कसं काय बरं का? रात्रीचे 12 वाजता येतं त्याला पैसा म्हटलं जातं आणि सायंकाळच्या 7 वाजता वाजत गाजत येतं तिला लक्ष्मी म्हटलं जातं. मग आपल्याला पैसा कमवायचा आहे की लक्ष्मी कमवायची आहे हे तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. पण तुकोबऱ्यांचं धन म्हणजे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. तुकोबऱ्यांकडे शब्द हेच धन होतं, तुकोबऱ्यांकडे शब्द हेच शस्त्र होते. पण अशा पद्धतीने जो हा क्रम सुरू झाला ना, निश्चित एक सांगेल की सगळ्यात विश्वामधली पहिली वास्तुशांती कुणी केली माहितीये का? विश्वातली सगळ्यात पहिली वास्तुशांती भगवान शंकरांची. पण भगवान शंकरांनी वास्तू बांधली नाही बरं का. ज्या वेळेस पार्वती मातेचा आणि भगवान शंकरांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यावरती कुबेराने ती लंका, ती सोन्याची नगरी भगवान शंकरांना दान दिली. आता भगवान शंकरांना दान दिली तेच भगवान शंकर काय म्हणाले? घर घेतलेलं आहे, वास्तुशांती केली पाहिजे, भूमिपूजन केलं पाहिजे. आता घर तर निर्मातच आहे पण वास्तुशांती करणं अत्य कर्तव्य आहे, अत्यंत महत्वाचं आहे. मग आता वास्तुशांती करायची आहे ही कशा पद्धतीने केली पाहिजे म्हणून भगवान शंकरांनी सांगावं की आता वास्तुपूजनासाठी कोणाला तरी बोलवलं पाहिजे. आता ती कथा सर्वांना ज्ञात आहे. रावणाने वास्तुशांती करावी. कोणाची? भगवान शंकराच्या घराची. आणि त्याच्या बदल्यात भगवान शंकराने विचारलं की रावणा बोल तुला काय हवं आहे. त्यावेळेस काय दक्षिणा देऊ? रावणाने काय सांगावं? माझा भगवंत अत्यंत भोळा आहे, मागल ते सर्वस्व तो देणार आहे. म्हणून रावणाने डोकं चालवावं आणि रावणाने सांगावं की प्रभू तुम्हाला जर मला काही द्यायचंच असेल ना तर काय द्या. ज्या वास्तूची पूजा मी केलेली आहे त्या वास्तूचा 7/12 माझ्या नावी करा. आता वास्तूचा 7/12 भगवान शंकराने त्यांच्या नावी केला. भगवान शंकरांना दिली कुणी? कुबेराने. नंतर ती भगवान शंकरांची झाली आणि हडप केली कुणी? रावणाने. म्हणून कलियुगामध्ये म्हटलं जातं की दुसऱ्याचं घर हडप करणाऱ्याला रावण म्हटलं जातं. दुसऱ्याचं घर हडप करू नये. दुसऱ्याचं घर हडप करणाऱ्याला रावण म्हटलं जातं. पण त्यावेळेस तुकोबरांना इतका आनंद झाला जशी लंका रावणाकडे जावं त्यास तुकोबराने जळोनी गेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. हडप केलेली लंका आहे ती एक ना एक दिवस जळणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, कोणाचं घर फसवून घेऊ नका. एक ना एक दिवस त्या घराला आग लागल्याशिवाय राहत नाही. कारण की खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा पण त्याच्या मागे कोणाच्या 1 रुपयाचा तळतळाट देखील नसावा. कारण की ते पुरत नाही. मोकळ्या मनाने टाळे वाजवा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. का केली जाते वास्तुशांत? आपण अभंग तुकोबऱ्यांचं घेतलेलं आहे. जीवनातील व्यवस्थापन आपण पाहत आहे. मग का केली जाते वास्तुशांत? तर बघा, काही स्वरूप आहे वास्तुशांत करण्याचं. आता तुम्ही मला म्हणाल की तुम्ही वास्तुशांत करता का? नाही, पण वाचनामध्ये बऱ्यापैकी आलेलं आहे. ज्या वेळेस आपण एक जागा घेतो, प्रामुख्यामध्ये वास्तुशांत एक प्रकारची नसते बरं का, 5 प्रकारच्या वास्तुशांती असतात. आपण त्यातली फक्त एकच जोरामध्ये करत असतो. आपण जागा घेतो आणि जागा घेतल्यानंतर आता उदाहरणार्थ 10 बाय 10 ची जागा आहे. त्या जागेचा मध्यमा जर आपण काढला तर तिथे
कोपऱ्यापासून ते आपल्या मध्यमापर्यंत असा खड्डा खणला जातो. बरोबर आहे का नाही? माझ्यापेक्षा ज्ञात मंडळ आहे, कुठेतरी चुकलं तर सांगा मला. खड्डा खणला जातो आणि त्या खड्ड्यामध्ये तो खड्डा भरून पाणी भरलं जातं. आता ज्याच्या नावाची जागा आहे त्याने तो खड्डा खणायचा, त्यांनी त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि दक्षिण दिशेला पुढच्या पायाची टाच आणि मागच्या पायाचा अंगठा अशी 22 पावलं दक्षिण दिशेला चालत जायचं आणि 22 पावलं पुन्हा पाठीमागे चालत यायचं. 22 पावलं पुढे जात असताना, 22 पावलं पाठीमागे येत असताना जर त्याच्यामध्ये पाणी जसंच्या तसं असेल तर वास्तुदोष नाही, पण ते पाणी जर 50% आलं तर वास्तुदोष निश्चित आहे असं समजायचं. मग आता तिथं झाली ही सांगितली ती पहिली वास्तुशांत, जी करतात खड्डा खणून पूजन करतात ती पहिली वास्तुशांत. दुसरी वास्तुशांत अशी आहे जे 4 खांब बांधले जातात. बरोबर की नाही? 4 खांब बांधले जातात, ती दुसरी वास्तुशांत आहे. आणि तिसरी वास्तुशांत ज्या वेळेस घराला स्लॅब केला जातो, छत बांधलं जातं, ही तिसरी वास्तुशांत. आणि चौथी वास्तुशांती म्हणजे कशा पद्धतीने ज्या वेळेस घराला उंबरठा केला जातो, चौकट केली जाते, तिथेही काही धर्माने किंवा काही कोणत्या श्रद्धा अंधश्रद्धेने घरामध्ये काहीतरी बांधलं जातं, ती झाली चौथी वास्तू शांती. मग आता मला सांगा, पाण्यामध्ये त्या खड्ड्यामध्ये पूर्ण पाणी असेल, आपण म्हटलं जातं की वास्तूचा काही दोष नाही. मग आता पाणी पूर्ण भरलेलं आहे, मग वास्तू शांत करायची गरज आहे का? गरज आहे का? आपण म्हणाल नाही, पण वास्तू दोष तुमचं आमचं शास्त्र आम्हाला असं सांगतं. आपण घर बांधण्यासाठी ज्या वेळेस माती आणतो, ती माती कुठून आणतो? ती वाळू कुठून आणतो? नदीवरून. बरोबर आहे का नाही? नदीवरूनच आणतो ना. नदीवरून ती वाळू आणतो, ती माती आणतो. मग मला सांगा, कित्येक 99% गावं नदीच्या काठी असतात. 99% गावं नदीच्या काठी असतात. आणि नदीच्या काठी असल्यावरती त्या घरातील एखादी वडील असेल, आई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, बंधू असेल, आजोबा असेल, आजी असेल, कुणीही जावं, त्यांचं अस्थि विसर्जन कुठे केलं जातं? नदीमध्ये. मग अस्थि पवित्र आहे का अपवित्र? अपवित्र. अस्थि अपवित्र आहे, मग त्या अस्थीचा स्पर्श त्या वाळूला होत असतो, मग ते शुद्ध करण्यासाठी केली जाते, तिला वास्तुशांती असं म्हटलं जातं. आता इथपर्यंत नाही बरं का, आपण घराची कामं करतो, स्लायडिंगची कामं करतो, दरवाजे लावतो, एखादा दरवाजा बनवा, एखादा पेंटर करावा, पेंटर बोलवावा. आता पेंटर पेंटिंग करत असताना पारुशाने पेंटिंग करू द्या, लाकडं आणत असताना पारुशाने लाकडं आणू द्या, व्यसन करता करता लाकडं आणू द्या, व्यसन करता करता पेंटिंग करू द्या. तुमचं आमचं शास्त्र इतकं गूढ आहे ना की वेगवेगळ्या पद्धतीने वास्तू दोष आम्हाला निर्माण होत असतो. ते सर्व घालवण्यासाठी केली जाते ती वास्तू शांत आहे. आता वास्तू शांतीच्या दिवशी काय केलं जातं? मातृका, पितृका, शांती मंडल, वास्तुमंडल, ईश मंडल हे 5 पूजलं जातं आणि त्याच्यावरती संपूर्ण पूजा केली जाते. आता आम्हाला विचारलं जातं की ताई आता हे कसं आहे मंडळ? आम्ही फक्त सांगायचं तांदळाचा रंग चांगला आहे बरं का, अरे की त्याच्यावरती तांदूळ मांडलं जातं ना. शांती मंडळ, गृहमंडळ, मातृमंडळ, पितृमंडळ आणि जी ही 5 मंडळं मांडली जातात त्याच्यावरती जी पूजा केली जाते तिला वास्तुशांत असं म्हटलं जातं की आपली वास्तू तुम्हा आम्हाला तथास्तु म्हणावी म्हणून केली जाते ती वास्तू शांत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता वास्तू शांत का करावी हे तुम्हा आम्हाला कळलं. वास्तू शांत का करावी? तुकोबरायांचं, ज्ञानोबरायांचं, संत एकनाथ महाराजांचं, संत नामदेव महाराजांचं, प्रत्येक संतांची घरं आहेत बरं का, ही वास्तू आहे. आता आमचे नाथबाबा सांगतात, नाथबाबांचं घर कसं आहे हो? विचित्र पद्धतीचं नाथबाबांचं घर आहे. नाथबाबांचा अभंग जर आपण पाहिला तर निश्चित त्याच्यामध्ये तुम्हा आम्हाला कळेल. तुकोबरायांचं घर कसं आहे? तुकोबराय सांगतायत आमचं घर आहे, आमचं निवासस्थान आहे, पण आमच्या घरामध्ये ठेवण्यासारखं असं काहीच नाही. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर दाके, जाऊ पुढती विके कुत्री घरे राखते. आमच्याकडे घरामध्ये ठेवण्यासारखं असं काही नाहीये. आणि आपल्या मौलीशी ज्ञानोबरायांचं घर कसं आहे हो? ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ आहे ते माऊली ज्ञानोबरायांचं घर आहे. वैकुंठ आहे ते माऊली ज्ञानोबरायांचं घर आहे. अशी पवित्र पावन भूमी ती माऊलींनी तुमच्या आमच्यासाठी निवडलेली आहे. म्हणजे प्रत्येक संतांचं घर आहे. प्रत्येक संत आपापल्या घरामध्ये वास्तव करत असतात. मग आपलं घर पवित्र का मानलं जातं? आपले वास्तू इतकी शास्त्राप्रमाणे का केली जाते? तर निश्चित एकच आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. घरातली मंडळी भांडण करतात की वास्तू भांडण करते हो?
अजून कोणाकडे उत्तर आहे? घरातली माणसं भांडतात की वास्तू भांडते? माणसं भांडतात. मग शांती कोणाची केली जाते? म्हणजे हे तर असं झालं की जखम पायाला आणि मलम डोक्याला. मग वास्तूची शांती का केली जाते? तर एक सांगेल की आपला हा देह आहे, हा चेतन आहे, हा जड आहे. कारण की याच्यामध्ये चेतन आत्मा आहे आणि हा जड देह आहे. मग ज्या वेळेस आपला जन्म झाला ती पूर्व जन्मांतरीचे दोष या देहाला लागत असतात, तसं ही जड वास्तू आहे, या वास्तूतील दोष आपल्या या चेतन जड शरीराला लागत असतात. म्हणून केली जाते ती वास्तुशांत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगतात की पैशाचं व्यवस्थापन कसं असावं, पैसा जीवनामध्ये कसा कमवावा, वास्तू तुमच्या आमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने असावी. तुकोबराय तुम्हा आम्हाला प्रतिपादन करतात पैसा कमवायचा ना गरजेपुरता कमवा. कारण की जीवनामध्ये एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनल्याशिवाय राहत नाही, निश्चित विष बनते. पण परमार्थ सोडून, बरं का, परमार्थ गरजेपेक्षा जास्त मिळाला ना ते विष नाही, ते अमृत म्हटलं जातं, त्याला परमार्थ म्हटलं जातं. म्हणून तुकोबराय सांगतात धन कमवायचंय ना, कोणतं कमवा? परमार्थ हे महाधन जोडी. परमार्थ महाधन जोडी देवाचे जोरदार. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. धन कमवायचं ना जास्त प्रमाणात ते परमार्थाचं कमवा, आणि लिमिटेड कमवायचं असेल ते गृहस्थाश्रमी जीवनाचं, सांसारिक जीवनाचं धन कमवा. पैशाची गरज सर्वांना आहे, पण एक सांगेल, जी वास्तू आहे या वास्तूमध्ये जर शांती असेल, प्रेम असेल, जिव्हाळा असेल, आपलेपणा असेल, तर भगवान परमात्मा स्वतः त्या घरामध्ये नांदायला येत असतो. आता मी मगाशी आले आणि आल्याबरोबर पाहिलं या वास्तूच्या निमित्ताने कित्येक लांब लांबचे नातेवाईक एकमेकांना भेटण्यासाठी आले. आज इथपर्यंत पाहिले नाही, बरं का, अत्यंत गळा भेट जोरदार सुरू होत्या सगळ्यांच्या, की बऱ्याच दिवसानंतर सगळे भेटलेले आहेत. हे एक वास्तूचं कार्य आहे, बरं का. नवीन वास्तू उभारली आणि आपली माणसं आपल्या जवळ भेटण्यासाठी आली, आपल्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी आली, आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आली. घरामध्ये नुसती माणसं येतात हे नवल नाही, जर वास्तू योग्य पद्धतीने बांधली तर घरामध्ये भगवान परमात्मा देखील येऊन राहत असतो. येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ राहे ते येऊनी गोपाळ तुका म्हणे चिंता कराले गोपाळ राय
जोरदार टाळे वाजवा. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे. नुसती माणसं येत नाही तर भगवान परमात्मा येतो. आमच्या संत महात्म्यांचं पहा ना. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. उगाळोनी करी श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी. श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडी. भगवान परमात्म्याने कावडीने पाणी वाहवं नाथ महाराजांच्या घरी. बघा, शब्द घरी हा अत्यंत महत्वाचा आहे. घरी हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. संत सखुबाईच्या घरी यावं, भगवान परमात्म्याने सगळी कामं करावी. बरोबर का नाही? भगवान परमात्मा तेव्हाच घरी येतो ज्या वेळेस त्या वास्तूमध्ये भांडण कमी, क्लेश कमी, प्रेम जास्त आणि नाम जास्त होत असतं. त्या वास्तूमध्ये भगवान परमात्मा तथास्तु म्हणत असतात. विठ्ठल विठ्ठल. मग जीवनामध्ये संपत्ती, संगती आणि संतती या 3 गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. जीवनामध्ये संपत्ती, संगती आणि संतती या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. संपत्ती कमवायची आहे, पोटापाण्याला लागणार आहे, परिवाराला लागणार आहे, योग्य ती संपत्ती आपल्याला कमवायची आहे. संगती जीवनामध्ये कमवायची आहे. त्याचंही कारण असं आहे, संपत्ती आपण जर कमवली तर आपलं जीवन निवांत पद्धतीने जात असतं, आणि संगती जर आपण आपल्या जीवनामध्ये कमवली तर आपलं आयुष्य सुंदर होत असतं. आता त्या संगतीचा महिमा सांगायचा तर अशा पद्धतीने, बरं का, 2 मित्र असतात झाली आणि बऱ्याच वर्षानंतर ते भेटण्यासाठी गेले. पण जो एक मित्र असतो तो खास भेटण्यासाठी नाही तर काहीतरी कार्यासाठी आपल्या गावाला चाललेला असतो, आणि दुसरा मित्र त्याच्या आतुरतेने वाट पाहत असतो की माझा मित्र मला भेटावा, माझा मित्र आणि मला भेट द्यावी. यांनी चांगले पांढरे कोरे करकरीत वस्त्र घातलेले होते. बघा, आपण संगतीचं सांगतोय. पांढरे कोरे करकरीत वस्त्र परिधान केले. एसटी मध्ये बसला देखील नाही. का? तर कपडे पांढरे आहेत, कडक इस्त्री केलेली आहे. गावात जायचे तर वजनात जायचे. माणसांचं आजकाल कपड्यांकडे जास्त लक्ष आहे. कपड्याला डाग लागलेला चालत नाही. जीवनही तशा पद्धतीने जगलं पाहिजे. कपडे इतके करकरीत घातले पाहिजे की 4 चौघांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे की अरे पेपर खादी घालून आपल्या गावामध्ये सर्वत्र फिरतोय हा.
चांगले कडक कपडे, याच्यासारखे कपडे कोणाकडे नाही. लोकांनी फक्त कौतुक केलं पाहिजे, इतकंच मनुष्याला प्यारा असतं. त्यांनी कडक कपडे घातलेले आहेत. एसटी मधून खाली उतरला आणि खाली उतरल्याबरोबर संगतीचा महिमान सांगते, लक्षपूर्वक ऐका. एसटी मधून खाली उतरला आणि खाली उतरल्याबरोबर काही अंतरावरती चालत गेला. आता अंतरावरती चालत गेल्यावरती त्याचा मित्र त्याला लांबून त्याने पाहिलं. आता मित्राने पाहिलं, पण तो मित्र कुठे होता? कोळशाच्या खाणीचा मालक असणारा तो मित्र. त्या खाणीपाशी बसूनच आपल्या मित्राला पाहिलेलं आहे आणि मित्राला पाहिल्याबरोबर बऱ्याच वर्षांनी आपला मित्र तिथे आला म्हणून घट्ट अशी मिठी मारली, घट्ट असं आलिंगन दिलं आणि चेहऱ्यावरून हात फिरवला. त्याने काय झालं? त्याची कपडे काळी झाली, त्याचा चेहरा काळा झाला. का? तर मित्र कोळशाच्या खाणीमध्ये कामाला होता. त्याने चेहरा कसा तरी पुसला, कपडे कसे तरी झटकले, पण कोळशाचा काळा डाग जात नाही. आणि तशा पद्धतीने तो पुढे निघून गेला आणि पुढे निघून गेल्याबरोबर एका अत्तराच्या दुकानदाराने त्याला पाहिलं. आता अत्तराच्या दुकानदाराने पाहिलं, हा म्हणला की बऱ्याच वर्षानंतर भेटलाय, माझी काही राहिलेली उधारी आहे, ही याच्याकडनं मला वसूल करायची आहे. तावाने त्याच्यापर्यंत गेला, त्याची कॉलर धरली आणि खाडकने त्याच्या मुस्कटीत मारली आणि काय झालं? अत्तराचा सुगंध दरवळला. आता बघा तात्पर्य, जीवनामध्ये संगत अत्यंत महत्वाची आहे. प्रेमाच्या आहारी जाल, मायेच्या आहारी जाल, तर ती संगत आपली काही कामाची नाही. पण योग्य ती संगत म्हणजे तुमचे आमचे संत महात्मे आहेत. तो फटका म्हणजे अध्यात्माचे, ज्ञान मार्गाचे, भक्ती मार्गाचे, मोक्ष मार्गाचे फटके ते संत महात्मे तुम्हा आम्हाला देत असतात आणि त्याचं सुगंध आपल्या जीवनामध्ये दरवळत असतो. म्हणून जीवनामध्ये संगत करायची ती वारकऱ्यांची, साधू सज्जनांची, आध्यात्मिक विचार. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. अनेक मी देवा पाहिले, अनेक मी देवा पाहिले, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. जीवनामध्ये संगत करायची ही साधू सज्जनांची करा, आध्यात्मिक वैचारिक व्यक्तींची करा. कारण की जीवनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या. 2 गोष्टी कोणत्या झाल्या? संपत्ती, संगती आणि आता आली ती संतती. जर संतती चांगली असेल तर कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण की तुकोबरायच सांगतात की तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. संतती आपली इतकी चांगल्या पद्धतीने, चांगल्या विचाराची झाली पाहिजे ना की ते संस्कार तुम्ही आम्ही केले पाहिजे. काळाची गरज आहे. मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते की आपला जो हिंदू धर्म आहे तो जतन केला पाहिजे, तो जपला पाहिजे. कलियुगामधल्या मुलांना ज्ञानोबा तुकोबा कोण माहीत नाहीये, संत चरित्र कित्येक जणांना माहीत नाहीये, कित्येक जणांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम माहीत नाहीत, कित्येक जणांना वारकरी संप्रदाय नेमका काय संप्रदाय हे कित्येक जणांना माहिती नाहीये. कारण की ज्ञानोबा तुकोबऱ्यांसारखे संत नाही, ज्ञानोबा तुकोबऱ्यांसारखे संत नाही, गाथा गीता ज्ञानेश्वरी रामायण सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही आणि पांडुरंग परमात्म्यासारखा भगवंत नाही. ही शिकवण आपल्या मुलांना, ही शिकवण मुलांना. संतती जन्माला घालायची अशा पद्धतीने घाला की छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज कोण होते आपल्या मुलांना सांगा. कारण की मुलगा जर अयोग्य वाटेला चालले असेल तर बापाचं कर्तव्य आहे त्याला योग्य वाटेला लावलं पाहिजे. एका बापाची आणि मुलाची कथा अशा पद्धतीने आहे की त्या बापाला कळालं आपला मुलगा वाईट संगतीमध्ये आहे.
त्याला वाईट संगतीमध्ये काढलं पाहिजे, कारण की आपली संतती चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. संतती चांगली झाली तर आपल्या कुळाचा उद्धार होईल. कुळाचा उद्धार झाला तर निश्चित पुढची पिढी चांगल्या पद्धतीने जन्माला येईल. म्हणून आता आपल्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलगा काही कामधाम करत नव्हता. बापाने सांगितलं की रोज मला 500 रुपये कमवून तू आणून द्यायचे, कुठं नाही कुठून तरी तू 500 रुपये मला आणून द्यायचे. आता 500 रुपये आणून द्यायचे हे सांगितल्या बरोबर घरामध्ये सगळ्यांना सपोर्ट करणारं कोणतं खातं हो? आई. ती म्हणली काळजी करू नको बाळा, जेवढे दिवस बाबा तुझ्याकडे 500 रुपये मागतील ना तेवढे दिवस 500 रुपये मी तुला देत जाईल. 500 500 500 करत रोज 500 रुपये बाबांच्या हातात टेकवायचे. बाबांनी काय करायचं, ती 500 रुपयाची नोट घ्यायची आणि चुलीमध्ये जाळून टाकायची. मुलगा काही बोलला नाही. बरेच दिवस असा पराक्रम सुरू झाला आणि कालांतराने आईकडचे पैसे संपले. आता आई म्हणाली की बाळा, इतके दिवस मी तुला पैसे देत होते, आता पैसे तर संपलेले आहेत, आता तुला तुझंच कमवावं लागेल, तुला तुझंच बाबांकडे द्यावं लागेल. आता बाबांकडे द्यावं लागेल. आपल्या संततीला सुधारायचं आहे, आपल्या मुलाला योग्य त्या जागेवरती आणायचं आहे. आणि ज्या दिवशी त्या मुलाने काम करावं, इतकं कष्ट करावं, इतकं कष्ट करून त्या कष्टाचे 500 रुपये आणले. आता कष्टाचे 500 रुपये आणले आणि ते वडील चुलीमध्ये जाळायला जाणार तेवढ्यात त्या मुलाने आवाज दिला, ओ बाबा, कष्टाने कमवून आणले देत, दिवसभर घाम गाळलाय, कष्ट केले, तुम्ही 500 रुपये चुलीत टाकताय. त्यावेळेस बाबा म्हणाला, इतके दिवस ते पैसे तुझे नव्हते म्हणून तुझा आवाज निघाला नाही, पण आता तुझ्या कष्टाचे म्हणून तुला कळलं की कष्टाच्या पैशाची किंमत काय आहे. संततीला जर जाग्यावर आणायचं असेल, योग्य ते धडे आपल्या मुलांना दिले पाहिजे, योग्य ते संस्कार आपल्या मुलांना दिले पाहिजे. त्या संस्काराच्या जोरावरती आपली संपत्ती असेल, संतती असेल, संगती असेल, संपूर्ण जीवन सुरळीत होणार आहे. म्हणून तुकोबराय सांगतायत की जीवनामध्ये कसं मॅनेजमेंट करायचं, जीवनामध्ये जगायचं कसं, तर अभंगाच्या प्रथम उत्तम व्यवहारे, जोडूनिया धन 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 उत्तम व्यवहार, जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उत्तमची गाठी तो एक पावेल, 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 उत्तमची गाठी तो एक पावेल. जोर जरा टाळ्या वाजवा. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव. तुकोबारायांनी सांगितलं की जीवनामधली गती कशा पद्धतीने असावी. अत्यंत फास्ट जाऊन नंतर ब्रेक दाबून काही अर्थ नाही. हळूवार हळूवार पुढे जाता आलं पाहिजे. म्हणजे ती गती म्हणजे ससा आणि कासवाची शर्यत. अशा पद्धतीने आपल्या जीवनामधली गती असली पाहिजे ना. अशा गतीने आपण आपलं स्वतःचं जीवन जगता आलं पाहिजे. बघा, ती गती जर मेंटेन करायची असेल, ती गती जर स्टेबल ठेवायची असेल, तर तितकं ज्ञान तुम्हाला आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. गृहस्थाश्रमी जीवनाचं, सांसारिक जीवनाचं तितकं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. पण शोकांतिका वाटते की केस वाढून देवानंद आपल्यामध्ये जास्त झाले, पण ज्ञान वाढून विवेकानंद अजूनपर्यंत आपल्यामध्ये झालेले नाही. ते ज्ञान वाढलं पाहिजे, ती गती वाढली पाहिजे. ज्या वेळेस ते ज्ञान तुमच्या आमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस, कारण की तुकोबारांनी आम्हाला कोणती गती सांगितली होती. आता अभंग फार मोठा आहे आणि वेळही बराचसा झालेला आहे, मलाही पुढे जायचं आहे. म्हणून राहिलेलं आपण
चरणांचा अर्थ पाहून आपल्याला जो मेन मुद्दा आहे त्या मुद्द्यावरती बोलूयात आणि तिथून पुढे विठोबा रखुमाईचं भजन सेवेला सांगता होईल. चालेल ना? तुम्हाला काही हरकतच नाही. आता जेवायची सोय आहे ना, बरोबर आहे का नाही? कधी कीर्तन संपते आणि कधी आम्ही जेवतोय असं झालेलं आहे. पण बघा, जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा फार गोड अभंग आहे. गोड अभंग तुकोबाऱ्या सांगतात, घर असावं घरासारखं नुसत्या नसाव्या भिंती. घर असावं घरासारखं नुसतं नसाव्या भिंती. तिथे नुसती माणसं नसावी तर माणसांची असावी प्रीती. माणसांची असावी घट्ट अशी नाती. त्याला म्हणावं घर असावं घरासारखं. एक घरामध्ये गुण्या गोविंदाने नांदता आलं पाहिजे. सुंदर अशी वास्तू भव्य दिव्य अशी उभी केलेली आहे आणि या वास्तू पाहिल्याबरोबर आपल्या डोळ्यामध्ये बसेल. आता हे मंडप आहे म्हणून तुम्हाला पाहता येत नाही, आत्ता बघू नका. मंडप काढल्यानंतर बघा. सांगितल्याबरोबर लगेच कृती करण्याची गरज नाही. आधी ऐकून घ्या. सुंदर अशी वास्तू आहे. ही वास्तू बांधल्याबरोबर आपल्याला पाहावं अशी, म्हणजे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं सुंदर कुठे ना कुठेतरी घर झालं पाहिजे. पण अशा पद्धतीने गोड अशी वास्तू निर्माण केली. वास्तू शांतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि कार्यक्रमही अशा पद्धतीने ठेवला की आध्यात्मिक मार्गामधून कीर्तनामधून काहीतरी प्रबोधन व्हावं अशा पद्धतीने सुंदर असा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि तुकोबारे या अभंगामध्ये देखील तेच सांगतायत की जीवनामध्ये जगत असताना पैसा तितकाच महत्वाचा आहे, अध्यात्म तितकंच महत्वाचे आहे, ज्ञान तितकंच महत्वाचं आहे. आणि हे सगळंच ज्याला ज्याच्या जीवनामध्ये मिळतं की तुकोबारे सांगतात, जीवन जगत असताना परोपकार केले पाहिजे, परनिंदा न करावी. तुकोबारे याच्याही पुढे जाऊन सांगतात की परस्त्रियांना आया बहिणी समान मानलं पाहिजे. काळाची गरज आहे. सुरुवातीला आल्यावरती ज्यांच्या प्रतिमेचं पूजन आपण केलं, ज्यांच्या प्रतिमेकडे आपण पाहतच राहिलो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधला एक प्रसंग होता. बघा, मुद्दा आलेला आहे, विषय आलेला आहे म्हणून आवर्जूनच सांगते मी, कारण की मी प्रत्येक कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेते. पण आज सांगते की राजांनी स्वतःच्या जीवनामध्ये काय पराक्रम केला. त्या मातोश्रींनी जन्म द्यावा. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. जन्म दिल्यावर राजांना सांगितलं की राजा, तुम्हाला बाया नाचवणार नाही, बाया वाचवणारा राजा बनायचा आहे, बाया वाचवणार. पण ते कशा पद्धतीने की ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून येत असताना एक ठाणेदारीण सावित्रीबाई देसाई नावाची ठाणेदारीण होती. त्या ठाणेदारींवरती तिच्या साम्राज्यावरती एक हल्ला बोलवला. सगळं साम्राज्य आपलं स्वराज्य आपल्या नावी करायचं आहे, सर्व स्वराज्य काबीज करायचं आहे, दादाजी आहेत. ते सर्वस्व मंडळी पुढे गेल्याबरोबर कळालं की नुसती स्त्री आहे, अरे पराभव सहज होईल. नुसती स्त्री आहे, पराभव सहज होईल, तिचा पराभव करता यावा म्हणून तिचं संपूर्ण स्वराज्य साम्राज्य आपल्या काबीज केलं. आणि काबीज केल्याबरोबर तिच्या हातामध्ये बेड्या टाकल्या आणि तिने सांगितलं की माझी एक शेवटची इच्छा आहे, मला माझ्या लहानशा बालकाला पाहायचं आहे. गोड अशी इच्छा व्यक्त करावी. मी तर काही गुन्हा केला नाही. माझा पती मुघलशाहीचा सरदार होता, रणांगणामध्ये मारला गेला, पुढे हे साम्राज्य मी सांभाळत आहे. माता फक्त माझी एकच इच्छा आहे की मला माझ्या तहानलेल्या बाळाला पाहायचं आहे, त्याला थोडंसं दूध पाजायचं आहे. तिथून पुढे तुम्हाला मला काय सजा फरमावायची ती फरमावा. पण बघा, परस्त्रिया आया माता बहिणीच समान तुकोबाऱ्या सांगतात ना, त्याच तुकोबाऱ्यांचे शिष्य त्याच वाटेला चालत होते. दादाजींनी सांगावे की राज ठाणेदारी आहे, बाई आहे एकली, सहज पराभव केला तिचा. तिच्या हातामध्ये बेड्या पाहिल्या. त्या छत्रपती शिवाजी महाराज बोलू लागले, पहिल्या त्या ताईच्या हातामधल्या बेड्या काढा आणि मग तिला माझ्या सामन्याला. ती पुढे आली आणि पुढे आल्याबरोबर तिने आपल्या तहानलेल्या बालकाला हातामध्ये घेतलं. तहानलेल्या बालकाला हातामध्ये घेतलेला आहे आणि हातामध्ये घेतल्याबरोबर राजांसमोर गेली. राजांनी त्या बालकाला आपल्या मांडीवरती घेतलं. दादाजींना इशारा केला की दादाजी वाटीभर दूध आणा, एक चमचा आणा. आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे वाटीभर दूध आणि एक चमचा गेला, त्यावेळेस राजांनी त्या चमच्याने त्या लहानशा बालकाला दूध पाजलं. आणि राजांच्या मुखामधलं वाक्य की हा जो आमच्या मांडीवरती आहे ना, हा आमचा भाचा आहे. मग आमचा भाचा म्हणजे तुम्ही आमच्या कोण झालात? भगिनी झाला. मग मला सांगा, कोणता भाऊ आपल्या बहिणीला सजा फरमावतो? परस्त्रिया माता बहिणी समान. जसं तुकोबारांनी सांगावं तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं जीवन जगावं. म्हणून जीवनामध्ये आल्यावरती प्रत्येक परस्त्रीला आपल्या आई बहिणीचा दर्जा हा दिलाच पाहिजे. कारण की ही शिकवण, हे संस्कार राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचे होते. परस्त्रिया आया बहिणी समान. आणि त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबारे पुढे
पुढे जाऊन सांगतात, जो तहानलेला असेल त्याला पाणी पाजत चला, प्राणी मात्रांवरती प्रेम करत चला, कारण की आता आपल्या राष्ट्रामध्ये गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिलेला आहे. त्या गोमातेची देखील सेवा करा, त्या गाई गुरांना सांभाळा, भूतांचं पालन करा, पशूंचं पालन करा, गाई गुरांना सांभाळा. आणि गाई गुरांना सांभाळल्यानंतर तुकोबार त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, जो शांतिमय शांती रूपामध्ये जीवन जगेल ना, आणि निश्चित शांती रूपामध्ये जीवन जगून त्याला आता कळेल की हा संसार होता, नश्वर आहे, एकदा आल्यावरती निघून जायचं आहे. आणि जात्या क्षणी परमार्थिक जीवनातला, सांसारिक जीवनातला सर्वस्व गोष्टींचा त्याग करून तो निघून जाईल. खऱ्या अर्थाने तो उत्तम भोगील जीव खाईल. विठोबा रखुमाई, आता फक्त एका गोष्टीकडे लक्ष द्या. फक्त 5 ते 10 मिनिटं बसा, शांत चित्तेने बसा, आणि 5 ते 10 मिनिटानंतर मी आपल्या सेवेला पूर्णविराम देईल. विठ्ठला विठ्ठला आपल्या या घोटावडे गावामध्ये, कुंभारवाडीमध्ये सुंदर असं भव्य दिव्य वास्तू बांधण्यात आलेली आहे, उभारण्यात आलेली आहे. रामकृष्ण हरिनिवास गोड असं या वास्तूचं नाव आहे. आणि ही समस्त कुंभार परिवार, श्री मारुती गणपत कुंभार, श्री संतोष मारुती कुंभार, श्री मंगेश मारुती कुंभार आणि त्यांच्या सौ शालन मारुती कुंभार, सौ वनिता संतोष कुंभार आणि सौ सोनाली मंगेश कुंभार, असा जो काही कुंभार परिवार आहे, खऱ्या अर्थाने या कुंभार परिवाराचं स्वप्न आज साकारलेलं आहे. माणसाचं सगळ्यात मोठं जे स्वप्न असेल ते स्वतःचं घर असतं, बरोबर नाही? जुन्या लोकांची म्हण आहे, लग्न पहावं करून आणि घर पहावं बांधून. जुन्या लोकांची म्हण आहे. हे घर बांधून पाहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा आनंद त्यांच्या गगनात मावत. सुंदर असं घराचं नियोजन केलेलं आहे. आल्याबरोबर माणसंही गोड पाहण्यात आली, कारण की जीवनामध्ये माणुसकी ही मानवी जीवनाची पहिली पोचपावती आहे. आल्याबरोबर सर्व माता माऊलींचा मी आनंद देखील पाहिला, एकमेकींच्या गळ्या भेटी देखील पाहिल्या. जोरदार एकमेकींना गळ्या भेटी करत होत्या की खऱ्या अर्थाने जुने दिवस त्यांचे परत आले होते. इतक्या वर्षात, काही कित्येक वर्षानंतर भेटायला आल्या होत्या. मग आता मला फक्त एकच सांगायचं आहे, जीवनामध्ये माणसं जपा, माणुसकी जपा, माणसांना एकत्रित करून चाला. आणि एकत्रित करून चालत असताना अंतिम सत्य एकच आहे, मनुष्य जन्माला आल्यावरती काही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही. जाताना फक्त एकच घेऊन जातो की आपल्या माणसांच्या गोड अशा आठवणी. जीवन असं जगलं पाहिजे ना, आपण गेल्यावरती आपले शत्रू देखील आपल्यासाठी रडले पाहिजे की अरे हा असता तर आज बरं झालं असतं. असं आयुष्य जगा, याला आयुष्य म्हटलं जातं. आत्ताच भाऊबीजेचा सण झाला बरं का. नाती आहेत ना, नाती एका धाग्यासारखी असतात, दोऱ्यासारखी असतात. उदाहरण द्यायचं तर केळीच्या पानासारखे असतात. एखादं जर केळीचं पान थोडंसं तुटलं गेलं तर ते तिथून शेवटपर्यंत पाटतच जातं. त्याला कितीही सुई धागे लावले तरी ते शिवता येत नाही. अशी नाती असतात. ही नाती अशा पद्धतीने आहे. आताच भाऊबीजेचा सण झाला, पण तुळशी मातेच्या लग्नापर्यंत अजून भाऊबीज सुरू आहे. कित्येक जणांची अजून भाऊबीज सुरू आहे. त्या बहिणीच्या अंतःकरणामध्ये यातना आहेत, त्या बहिणीच्या अंतःकरणामध्ये यथा आहेत. मी तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका. बघा, एखादे 2 लहान बहीण भावंड होते. त्या बहिणीचं इतकं थाटामाटात लग्न
लावून दिलं, इतकं थाटामाटात लग्न लावून दिलं की भाऊ एका गावाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि बहीण एका मोठ्या शहरामध्ये. बहिणीला मोठ्या शहरामध्ये पाठवली, भाऊ एका गावाच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेला आहे. एकमेकांना भेटायला यावं तर 1-2 दिवस निघून जातील इतका कालावधी. पण जसं बहिणीचं लग्न लावून दिलं तसं भाऊ काही बहिणीच्या घरी भेटण्यासाठी गेला नाही. आता बहिणीच्या घरी भेटण्यासाठी गेला नाही, बहिणीचा संसार सुरू, भावाचा संसार सुरू. पण आजकालची नाती अशी आहेत ना दादांनो, एक सांगेल जीवनामध्ये फक्त रक्ताची नाती जपा. शेवटच्या श्वासापर्यंत तीच कामी येणार आहेत. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला त्यांनी तेच शिकवलं की नाती जपा, पैसा काही कामाचा नाही. भाऊबीजेचा सण आलेला आहे. आता सण आल्याबरोबर ती ताई आपल्या दादाची वाट पाहू लागली की आताच माझा भाऊ येईल, मगच माझा भाऊ येईल. बॅग भरून सकाळी 6 वाजताच दारामध्ये बसलेली आहे. माझा भाऊ मला घेण्यासाठी येणार आहे, माझा दादा मला घेण्यासाठी येणार आहे. सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली, भाऊ काही घेण्यासाठी आला नाही. घरात सांगावं तर कोणाला सांगावं? सासूला सांगितले तर माहेरकडच्यांचा अपमान होईल म्हणून सासू सासऱ्यांना सांगता येणार नाही. नवऱ्याला सांगावं तर नवरा कामावरती आहे, सांगावं तर कोणाला सांगावं? अंतर्कर्मनामध्ये यातना आहेत. एका कागदावरती त्या ताईने लिहून काढल्या. ती बोलू लागली, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांगणार आहे दादा तुला कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ, सांगणार आहे दादा तुला कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? दादा नको मला घरदार, नको जमिनीची वाटणी. दादा नको मला घरदार, नको जमिनीची वाटणी. सुखानं खाईल तुझ्या घरची भाकरी आणि चटणी. दादा साडी नको घेऊ, पण 2 घास घाल ना प्रेमाने जीव. सांगणार आहे दादा तुला कोणत्या पत्त्यावरती भेटायला येऊ? दादा सरकार म्हणते वाटणी करून घ्या, नको मला घरदार, नको जमिनीची वाटणी. सुखानं खाईल तुझ्या घरची भाकरी आणि चटणी. दादा शेजारी येतात दुसऱ्यांचे भाऊ, तुझी फार आठवण येते रे, तुझी फार आठवण येते. आणि ज्या ज्या वेळेस तुझी आठवण आली तर त्या वेळेस हातावरचे फोड पाहते. आठवते मला दादा, तू लहानपणी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतंस, तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं होतंस. दादा 6 महिने झालं तुझ्या दाजीचं काम गेलं, 6 महिने झालं दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करते आणि हातावरचे फोड पाहिले की तुझी फार आठवण येते. दादा सांग तुला कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. दादा आई वडील गेले, चप्पल सोडायला माहेर राहिलं नाही रे. आई वडील गेले, चप्पल सोडायला माहेर राहिलं नाही. दादा फार फोन केला, जेव्हा जेव्हा आठवण यावी तेव्हा तेव्हा तुला फोन केला, पण रॉंग नंबर म्हणून फोन माझा कट केला. दादा साडी नको घेऊ, पण प्रेमाने 2 घास खाल जेऊ. गर्दीत माणसांच्या हरवला माझा भाऊ. सांगणार आहे दादा तुला कोणत्या पत्त्यावर मी भेटायला येऊ? निश्चित जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेरची नाती नाही जपली तरी चालते, पण रक्ताची नाती आहेत, ती जिव्हाळ्याची असतात, ती प्रेमाची असतात. ती नाती जपा, ती नाती जतन करा आणि आपल्या माणसांना पुढे नेण्याचा कायम प्रयत्न करा. या घोटावड्या गावासाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. कारण की मला एक अभिमानाने सांगावंसं वाटतं, 6 ते 7 वर्ष झालं या वारकरी संप्रदायाच्या प्रवासामध्ये मी रुजू आहे. पण या गावाने एकही संधी अशी सोडली नाही की आपल्या मुलीला, आपल्या लेकीला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, प्रेरणा मिळावी. आपली मुलं मोठी करतात ही फार कौतुकाची बाब आहे. आता आम्ही बाहेर पाहायला जात असतो, काही ठिकाणी अशा पद्धतीने आहे ना की आपल्या लोकांचं कीर्तन ठेवणे, बाहेर करच्यांच्या मंडळींचं कीर्तन ठेवावं. आता कीर्तनासाठी जर काही मानधन असेल तर तुम्ही 50 घ्या, 60 या, पण आमच्याकडेच या. आणि आपल्या तालुक्यातल्या महाराजाने जर एखादा एक्स्ट्रा मागितला तर तुम्ही येऊ नका, दुसरे आहेत. आपली लोक मोठी करा. बाहेरच्या तालुक्यांची लोक त्यांच्या तालुक्यातल्या लोकांना मोठी करून बसलेली आहेत, पण आपला तालुका नावारूपाला आला पाहिजे. हीच ती शिकवण आहे आणि हेच घोटावडे ग्रामस्थांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही मला योग्य त्या वाट्यावरती लावून योग्य ते पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे, प्रेरणा दिलेली आहे. आणि अभिमानाने मी एक गोष्ट सांगेल की आज जर मी इथे आमच्या समोर असेल तर केवळ माझ्या आई वडिलांमुळे. मी प्रत्येक ठिकाणी सांगते, मला जर विचारलं कुणी की बाबा तुमच्याकडे संपत्ती काय आहे, तर अभिमानाने सांगायचं विठ्ठलासारखा बाप आणि रखमाई सारखी आई माझ्या घरामध्ये आहे, ही माझी खरी संपत्ती आहे. जोपर्यंत ते दोघं आहेत तोपर्यंत आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करा. मुलांना धर्म काय आहे ते सांगा. जाता जाता फक्त एकच गोष्ट सांगेल, आपल्या हातामध्ये 20 ते 25 वर्ष आहेत.
आपला धर्म जतन करण्यासाठी आणि आपला धर्म जपण्यासाठी आम्ही विश्व हिंदू परिषदाचं कार्य करत असतो. आत्ता कोल्हापूरला आम्ही गेलो होतो 2 दिवस कनेरी मठामध्ये, काडी सिद्धेश्वर महाराजांच्या मठामध्ये. त्या मठामध्ये गेल्यावरती आम्हा समोर कीर्तनकारांना एक उपदेश केला की आपला धर्म जपा. कीर्तनामध्ये मी क्षमा मागून सांगेल की मी प्रत्येक ठिकाणी बोलत असते, सासू सुनांवरती कॉमेडी करण्यापेक्षा, जावई मुलीवरती कॉमेडी करण्यापेक्षा 5 मिनिटं धर्माबद्दल बोला. एक परिवार तरी पुढे जाईल, आपल्या धर्माबद्दलची शिकवण त्यांना मिळेल. कारण की एक सांगेल, आपल्या मुलांना जास्त काही नाही आलं तरी चालेल, पण मुलांना रोज बसवा, हनुमान चालीसा त्यांना शिकवा की हनुमंतराय कोण होते, प्रभू रामचंद्र कोण होते, त्यांचं कार्य काय होतं. कारण की काळाची गरज आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, धर्मावरती ग्लानी येत आहे. लव जिहादासारखी प्रकरण आहेत, वक्फ बोर्ड सारखे कायदे आता आलेले आहेत. त्यामुळे जपा. आपलं जे कानिफनाथांच्या मंदिरावरती तो कायदा आता लागू पडत आहे. 40 एकर जमीन मुसलमान हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून फक्त एक प्रयत्न करा की आपल्या धर्माशी निगडीत राहा, आपल्या धर्माला जागृत करा. हिंदू असाल ना, कपाळावरती गंध असलाच पाहिजे. हिंदू असाल ना तर मुखामध्ये श्री राम असलं पाहिजे. हिंदू असाल ना तर घरामध्ये गाथा गीता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असला पाहिजे. आणि हिंदू असाल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आचरण रक्तामध्ये असलं पाहिजे. त्याला म्हणायचं हिंदू, त्याला म्हणायचं हिंदू राष्ट्र. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड स्वराज्याची निर्मिती केली, कोणाचा 1 रुपया घेतला नाही. फक्त आया बहिणींना सुखाने जगता यावं, सर्वांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून छत्रपती शिवाजी राजे स्वतःच्या रक्ताशी खेळले. एका गोष्टीसाठी, माझी भगवी पताका, माझा हिंदू धर्म जगला पाहिजे, वाढला पाहिजे, पुढे गेला पाहिजे. म्हणून आजच एक निश्चय करा की आपला धर्म जगला पाहिजे, जपला पाहिजे, वाढला पाहिजे. आपल्या मुलांना योग्य ती शिकवण द्या. इतकंच सांग. आता फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा गजर करा. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. बस याच ठिकाणी माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, मानाने सर्व गुण संपन्न असा श्रोते परिवार आहे. आता कोणाचं नाव घेऊन कोणाचं नाव नको असं झालेलं आहे. नको तर असं नाही, पण इथून बसल्यापासून सगळेच ओळखीची मंडळी आहेत म्हणून सांगेल. आता मी नावं घेत नाही, बाकीची नावं सत्कारासाठी नावं घेतील. इथे आलेले आहेत वयापेक्षा ज्ञानाने, मानाने, अधिकाराने सर्व गुण संपन्न श्रेष्ठ असे श्रोतेवर्ग असतील. संपूर्ण टाळकरी वृंद असतील, श्रोतेजन असतील, सिस्टीमवाले आमचे काका, बाबांचे परमस्नेही परममित्र आदरणीय, सुंदर अशी सिस्टीमले जोरदार टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त करा. निश्चित आणि याच ठिकाणी अभिमानाने सांगेल की आपल्या घोटावडे गावामधली घराघरातील मुलं मृदुंगाच्या सेवेसाठी रुजू करणारे आता नुसते घोटावडे गावचे नाही तर मुळशी तालुक्याचे गुरुवर्य झालेले आहेत असे आमचे गुरुबंधू. की एक गोष्ट सांगेल, जेव्हापासून मी कीर्तन करायला सुरुवात केली, पाठी कीर्तन करा आधी, एक चिंतन पाठ करायचं, उभं राहायचं आणि बोलायचं, तेव्हापासून आपला शुभम दादा आमच्या सोबत आहे. आणि निश्चित जसं आई वडिलांचं मार्गदर्शन आहे, गुरूंचं मार्गदर्शन आहे, तसं मला माझ्या जीवनामध्ये शुभम दादांचं देखील मार्गदर्शन आहे. गुरुबंधूच म्हणावं लागेल की कुठे जर काही चुकलं तर मला आधी दादा सांगायचे, इथे असं नाही, तिथे तर तसं घ्यायचं आहे. अशा या चुकांमधून सुधारत पुढं जाण्याची त्यांनी मला जो मार्ग दाखवला, हे संपूर्ण गोटावडे गावचे गुरुवर्य, मुळशीभूषण असणारे, नव्हे मुळशीभूषण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभूषण असणारे आपल्या सर्वांचे लाडके शुभमदादा शिंदे, ते देखील या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आणि मृदंगाच्या साथीसाठी आमचे मामाश्री, तबल्याच्या साथीसाठी आमचे मामाश्री, उत्कृष्ट त्यांचे साऊंड सिस्टीम देखील आहे, सर्वांना ज्ञात आहे. पण मामाचं प्रेम आपल्या भाच्यांवरती असं असावं की हातातली कामं सोडून भाचीच्या कीर्तनासाठी मामा निघून आलेला आहे. उत्कृष्ट तबलावादक आहे, सिस्टीम ऑपरेटर आहेत प्रमोद मामा भालेराव, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आणि याच ठिकाणी हार्मोनियमच्या साथीसाठी सर्वांना ज्ञात आहे, पण तरी सांगते माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण शिवाजी महाराज कदम हे वडील माझे याच ठिकाणी हार्मोनियमच्या साथीसाठी आहेत. आणि आपल्या श्रोते वर्गामध्ये आमच्या मातुश्री देखील आहेत, हरिभक्तपरायण वैशाली आई कदम आहेत. आणि
गायनाच्या साथीसाठी आमच्यासोबत जे आलेले मुळशी मावळ भूषण भजन सम्राट की ज्यांचा आवाज ऐकावून फक्त ऐकतच राहावं असे हरिभक्तपरायण नामदेव महाराज केदारी ते याच ठिकाणी आहेत. आणि हरिभक्तपरायण ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले हे बबन महाराज कंधारे ते याच ठिकाणी आहेत. आणि हरिभक्तपरायण डांगे महाराज देखील ते याच ठिकाणी आहेत. आणि हरिभक्तपरायण आमचे छोटे बंधू हरिभक्तपरायण ओंकार महाराज कदम आहेत. आता पुण्यामध्ये जसे मामा भाच्यांनी सिस्टीमचा बिझनेसच उभं केलेला आहे, पुण्यामध्ये जर काही क्लासिकल कार्यक्रम असेल तर जयशंकर साऊंड सर्व्हिस आमच्या बंधूंची असते. त्यांचे याच ठिकाणी मनपूर्वक स्वागत. त्यांच्या बाजूला आमचे चुलते सोमनाथ तात्या कदम ते देखील याच ठिकाणी आहेत. आणि त्यांच्या बाजूला हरिभक्तपरायण आपले गोटावडे गावचे बाबा महाराज भेगडे ते याच ठिकाणी आहेत. आणि याच ठिकाणी रामदास महाराज भेगडे ते देखील याच ठिकाणी आहेत. आणि आमचे ताल सम्राट भाऊसाहेब महाराज बेगडे ते देखील याच ठिकाणी आहेत. जोरदार त्यांच्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आणि ज्यांच्या सान्निध्यातून मला याच ठिकाणी याचा योग आला, वेळोवेळी कुठेही कार्यक्रम असेल, अहमदनगर असेल, बारामती असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, कुठेही कीर्तन असावं आम्हाला निवांतपणे पोहोचवण्याचं कार्य आमचे हरिभक्तपरायण योगेश दादा करत असतात. ते याच ठिकाणी आहेत. ते देखील याच ठिकाणी टाळ्याच्या साथीसाठी आज पहिल्यांदा उभे राहिलेले आहेत. आणि समस्त ग्रामस्थ घोटावडेकर असतील आणि समस्त ग्रामस्थ कुंभार परिवार असेल. आणि याच ठिकाणी वाडीकर महाराज म्हणून यूट्यूब चॅनल आहे, खास मुंबईवरून ते कीर्तनाच्या शूटिंगसाठी आलेले आहेत. मुंबईला ज्या वेळेस माझ्या लागोपाठ ठाण्यामध्ये कार्यक्रम झाले, एक आठवड्यात 2-3 कार्यक्रम झाले, त्यावेळेस दादा आमच्यासोबत होते, दिनेश दादा वाडीकर. उत्कृष्ट असे की आपल्या ह्याच्या एडिटिंगचं नॉलेज असं असावं, एका कीर्तनामधून काही शूटिंग करणारे 4 ते 5 शॉर्ट क्लिप काढत असतील, पण दादांचं असं नाही आहे. एका कीर्तनातून 20 ते 25 शॉर्ट क्लिप कशा येतील तशी एडिटिंग ते करत असतात. आणि नुसती एडिटिंग नाही तर त्यात मार्मिक शब्द ते घेत असतात. अशी त्यांची सुंदर अशी एडिटिंग देखील आहे. सुंदर असा यूट्यूब चॅनल आहे. जोरदार त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आणि समस्त ग्रामस्थ कुंभार परिवारांचे मी आज ठिकाणी आभार मानते. आपले सेहांकित श्री मारुती गणपत कुंभार, सौ शालन मारुती कुंभार, सौ श्री संतोष मारुती कुंभार, सौ वनिता संतोष कुंभार, श्री मंगेश मारुती कुंभार, सौ सोनाली मंगेश कुंभार आणि समस्त कुंभार परिवार रामकृष्ण हरिनिवास या निवासानिमित्त आपण सर्वजण याच ठिकाणी जमलेले आहात. सर्वांचे आभार मानते. सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत घालते. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी समर्पित करून, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून, जिजाऊ मासाहेबांच्या चरणी समर्पित करून, माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली.